ए, तू इकडे का आलीस? सॉरी यार, मला माफ करून दे. काय समजतेस? तुला माफ करू मी? हे कधीच नाही होऊ शकत. जेव्हा तू बोलली की घरच्यांच्या इच्छेनुसार लग्न करशील, तेव्हाच तू माझ्या मनातनं मेली होतीस. मेलेल्या प्रियकराला भेटायला तू का बरं आलीयस? माझा ऐक तर सोमू, जर मी आई वडिलांच्या इच्छेने लग्न नाही केलं तर माझे आई बाबा मरून जातील. अजून काही उपाय नव्हता माझ्याकडे, म्हणून मला त्यांचं ऐकावं लागलं. सॉरी रे. तू काहीही बोल श्वेता, तुझ्यावरचा राग माझा कधीच कमी होणार नाही. आ, उम, उम. कृपा करून तू माझ्या नजरेपासून दूर जा. अरे, मी इथे का आलीये हे तर जाणून घे आधी. आणि एका आठवड्यात आई वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी मी लग्न करते आहे. मी तुझ्याबरोबर खूप मोठा धोका केला आहे आणि म्हणूनच एका दिवसासाठी तुझी बायको बनायची आहे. उम. काय झालं रे? या शांततेचा काय अर्थ आहे? माझ्या लग्नानंतर मला जर तुला भेटायचं असलं तरी मी तुला भेटू नाही शकणार. ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे तो बाहेरच्या देशात काम करतो आणि जर मी बाहेर चालली गेली तर मग मी तुला भेटू नाही शकणार. आणि म्हणूनच आज एकच दिवस मी तुझी बायको बनायला आली आहे. कृपा करून मला समजून घे ना. ठीक आहे, आत ये. उम. बस. उम. हे घे माझ्या लग्नाची पत्रिका. हं, अरे, अजूनही तुझा राग कमी नाही होतंय का? काय बोललीस? आपण दोघं 4 वर्षापासून प्रेम करतोय आणि अचानक एक दिवस येऊन तू म्हणशील की माझ्या वडिलांनी ज्या मुलाला पसंत केलंय त्याच्यासोबत मी लग्न करणार आहे आणि जे काही झालं ते तू विसरून जा. आणि तेव्हाच मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. तू जे काही केलंय त्याला मी माफ नाही करणार. तुझ्याबद्दल विचार करून करून माझं डोकं खराब झालंय. सॉरी रे. जरा माझ्या जागेवर राहून विचार करून बघ ना. जर आईवडिलांच्या आवडीच्या मुलाशी मी लग्न नाही केलं तर ते दोघं आत्महत्या करून घेतील. आणि जर ते मरून गेले तर मी तुझ्याबरोबर कसं आयुष्य घालवेल? ठीक आहे, ठीक आहे. विसरून जा सगळं. हे काय रे? मी तुझ्या घरी आलीये. तू मला प्यायला पाणी पण नाही विचारणार का? तू एका दिवसासाठी माझी बायको बनायला आली आहे ना? आता हे तुझं घर आहे. तुला जे काही हवं असेल ते स्वतः जाऊन घे. ओ, असं आहे. हे सगळं मला का विचारतेस? हं, ठीक आहे थांब. मी तुझ्यासाठी गरम गरम चहा बनवून आणते. इथे आहे. अहो ऐका, हे घ्या चहा. वा, आज तर माझं प्रेम जोरदार आहे. एक दिवसाची बायको आहे ना, म्हणून. सोमू, आज तुला काय हवंय सांग? ते मी तुझ्यासाठी टेस्टी बनवेल, ठीक आहे? काय म्हटलं? आज आपण नवरा बायको बनवून राहू तर तू मला फक्त जेवणच बनवून देशील का? अजून बाकी काही नाही देणार का? फक्त इतकंच आहे? अरे, मी म्हटलं ना तुला, आज मी पूर्ण दिवस इथे तुझी बायको बनून राहील. 5 मिनिटंही नाही झालेत. इतका उतावळा का झालास तू? तुला सगळं काही मिळेल. आता खुश आहेस ना? आता या सगळ्या गोष्टी जर आयुष्यभर मिळाल्या तर बरं होईल ना. एकच दिवस मिळत असेल तर मी कसा काय आनंदी राहणार बरं? बघ सोमू, सगळं काही विसरून आज आपण खुश राहू. आज जे काही झालं ते सगळं विसरून उद्यापासून आपण दोघे एका नवीन आयुष्याची सुरुवात करू. काय, बरोबर ना? ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे. स्वयंपाक करायला तू बाजारातनं सामान घेऊन येशील का? त्याची काहीही गरज नाहीये. जे काही हवं ते सगळं फ्रीजमध्ये आहे. ओ. भाज्यांच्या व्यतिरिक्त अजून काही हवं असेल तर सांग. ऑनलाईन ऑर्डर करून लगेच बोलवतो. 10 मिनिटात येईल बघ घरी. ओहो, असं आहे. तर आज मी तुझ्यासाठी मटण बिर्याणी बनवते. तर मग ऑनलाईन मटण मागवून दे मला. ठीक आहे. ओके. हं. ऑनलाईन ऑर्डर केलंय. 10 मिनिटात येईलच. हं. तोवर हॉलमध्ये बसून काही वेळापर्यंत बोलूया. हं? हं. हां. अजून सांग, तुझं काम कसं सुरू आहे?
ते तर नेहमीसारखंच सुरू आहे. ते सगळं सोड. तुझ्याशिवाय या घरात अजून कोणी नाही राहत का? इथे कोणीच नाहीये. इथे माझा एक नातेवाईक राहत होता. आता तो पण इकडे राहत नाही. तो गावी गेलाय. मी एकटाच राहतो इकडे. तुला इथे एकटं राहायला बोर नाही होत का? ते सगळं जाऊ दे. सवय झाली आता. अच्छा, असं आहे. ठीक आहे. आ? डिलिव्हरी बॉय आलाय बघ. आ? बिर्याणी बनवायला मटण ऑर्डर केलं होतं ना. बहुतेक तोच असेल बघ. हं, हं, मी जाऊन घेऊन येतो. हं. सर तुमचा ऑर्डर. थँक यू. हे घे. तू जाऊन बिर्याणी बनव. ठीक आहे. ठीक आहे रे. मग थोड्या वेळ थांब. मी तुझ्यासाठी गरम गरम बिर्याणी बनवून आणते. ठीक आहे. अच्छा, पोटभर खाऊन आरामात झोपून जाशील तू. काय बोललीस? आज एकट्याला झोपावं लागेल मला? हं? जेव्हा तू माझ्यासोबत आहे आणि जर मी एकटा झोपलो तर मी व्यवस्थित झोपू शकणार नाही. अरे, तू नेहमी तोच विचार करत असतो का? आज संध्याकाळपर्यंत मी इथेच आहे. सगळं काही होऊन जाईल. अचानक बाहेरून कोणी येणार तर नाही ना? हं. अरे सांगितलं ना. माझ्यासोबत तो फक्त एक नातेवाईक भाऊ होता आणि आता तो पण गावी गेलाय. आता कोणीही येणार नाहीये. मग ठीक आहे. ते सगळं जाऊ दे. तुझा होणारा नवरा काय करतो? तो यूएसच्या कुठल्यातरी आयटी कंपनीमध्ये काम करतो आणि प्रत्येक महिन्यात 15 लाखापेक्षा जास्त पगार मिळतो. चांगली गोष्ट आहे. तुझ्या आईवडिलांनी तर पैसेवाल्या पोराला पकडलं आहे. सॉरी रे, प्रत्येकदा माझ्या जखमावर मीठ नको टाकू तू. माझ्या आईवडिलांमुळे या लग्नाला तयार झाली, सांगितलं ना मी तुला. म्हणजे तू लग्न झाल्यानंतर फॉरेनमध्ये सेटल होशील ना? हो, नक्कीच. ओहो, मला बाहेर एक छोटंसं काम आहे. मी आत्ताच जाऊन येतो. हे काय रे, तू मला इथे एकटं सोडून जाशील का? मी इथे एकटं कसं राहणार? भीती वाटेल ना मला. बघ बाजूच्या गल्लीमध्ये एक छोटंसं काम आहे. मी लगेच जाऊन येतो. काय ठीक आहे ना? तू बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. अरे तसं नाही, मला भीती वाटते आहे. तू नंतर जा ना. हे बघ डिअर, मी 10 मिनिटात जाऊन येतो. तू का घाबरतेस उगाच? ठीक आहे, तू लवकर येशील हं? ठीक आहे. मी बाहेरून दरवाजा बंद करून जाऊ की तू आतमधनं लॉक करते? नाही रे, मी आतूनच दार लावते. आणि तू येताच डोरबेल वाजवली ना, तर मी दार उघडून देईल, ठीक आहे? ठीक आहे, मी जाऊन येतो. ठीक आहे. ठीक आहे. अच्छा, मी जाऊन येतो. डोअर लॉक कर. हो, ठीक आहे. लवकर येऊन जाशील. हो, येईल. हॅलो. हॅलो बेटा. हां, बोल आई. बेटा श्वेता, कुठे आहेस तू? आई, मी माझ्या मैत्रिणीला पत्रिका द्यायला तिच्या घरी आली आहे. असं आहे का? मला सांग, तू घरी कधी येणार आहेस? संध्याकाळी 6-7 वाजता मी घरी वापस येऊन जाईल आई. काय ग, पुढच्या आठवड्यात तुझं लग्न आहे ना, आणि अशात तू इकडे तिकडे फिरतेस? जर तुझ्या बाबांना हे सगळं कळलं ना, तर ते माझा जीव घेतील, कळलं का? ओफो आई, का मला घाबरवतेस? तुला काही नाही होणार ग. मला शिवाय पडेल त्यांच्याकडून. मी लग्नानंतर फॉरेनला सेटल होणार आहे ना. त्याच्यानंतर मी माझ्या मैत्रिणीला भेटायची इच्छा असली तरी नाही भेटू शकणार. म्हणून पत्रिका द्यायच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर थोडा वेळ थांबणार आहे मी. तसं काही नाहीये बेटा. तुझं आता लग्न होणार आहे. तुला असं इकडे तिकडे फिरायला नकोय. लवकर घरी ये बेटा. ओफो आई, मला काही नाही होणार. तू काळजी नको करू. मी 7 वाजता संध्याकाळी घरी राहील, ठीक आहे ना? ठीक आहे ठीक आहे. सांभाळून घरी ये तू. बाबांच्या प्रश्नांची उत्तरं नाही देऊ शकणार आहे मी. हो, ठीक आहे आई.
उफ. हा, कोण असेल? अरे हे काय, इतका वेळ काय लावलास? ज्यासाठी गेलो होतो ते काम तर झालं, पण बऱ्याच दिवसानंतर रस्त्यात एक मित्र भेटला. त्याच्याशी बोलता बोलता वेळ कळला नाही. अच्छा, असं आहे. ठीक आहे. तहान लागली, थोडं पाणी दे ना. हो, ठीक आहे. ओ बापरे. आ? हे घे. हं. बिर्याणी झाली आहे का? हो, तयार झाली. जेवायचं का? हो, खाऊयात. हां, हां. ओहो. माझ्या होणाऱ्या नवऱ्याचा फोन आहे. हॅलो. हॅलो. बोला हो, कसा आहात तुम्ही? हो, मी ठीक आहे. तू जेवण केलंस का? नाही, अजून नाही खाल्लं. तुम्ही खाल्लं का? हो, मी आताच जेवलो. तू जेवलीस की नाही विचारण्यासाठी फोन केला. ओ, नाही, अजून नाही. आता खाईल थोड्या वेळात. ठीक आहे. आता कुठे आहेस? मी आपल्या मैत्रिणीकडे लग्नाची पत्रिका द्यायला आली आहे. हो. अच्छा, असं आहे तर. हो. अच्छा, आपल्या फ्रेंडची ओळख मला नाही करून देणार आहेस का? आ? 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 हॅलो. काय विचार करतेस? काय फ्रेंडची ओळख नाही करून देणार का? ती बाथरूमला गेली आहे. ती येताच तिची ओळख करून देईल मी. हो, असं आहे तर. आ, ठीक आहे, ठीक आहे. काही झालं तरी लग्नाला तर येईल ना ती. तेव्हा इंट्रोड्यूस करून देशील. ठीक आहे. ठीक आहे ना. ऐक, मला जरा काम आहे. तू आपल्या फ्रेंडला भेटून लवकर घरी चालली जा. ठीक आहे. आणि घरी पोहोचल्याबरोबर मला फोन करशील. त्यानंतर आपण दोघं बोलू. ठीक आहे. हो, ठीक आहे. हां, बापरे! असं वाटलं मी फसून जाईल. बरं झालं. त्यांना काहीतरी वेगळंच सांगितलं मी. हं. ठीक आहे. चल आपण जेवू. गरम बिर्याणीच चांगली वाटेल. माझ्यासोबत तू माझी बायको म्हणून राहशील असं बोलली होतीस ना? अरे, तू नेहमी हा विचारच करत असतो का? त्याच्यासाठी तर मी हो म्हटलंय ना. थोडा वेळ थांब, आधी जेवून घेऊ. बाकी गोष्टी आपण नंतर करू. ठीक आहे? नाही, हे शक्य नाहीये. जेवणाआधी आपण नवरा बायको व्हायलाच हवंय आज. बघ, मला उगाच टेन्शन नको देऊ. ठीक आहे? बिर्याणी खाल्ल्यानंतर आपण दोघं फ्रेश होऊन जाऊ आणि मग रिलॅक्स होऊन सोबत राहू. ठीक आहे. ओके. हं. खरंच मस्त आहे. हं? मस्त बिर्याणी बनवलीयस. तुझा होणारा नवरा आहे ना, तो खूप लकी आहे. बरोबर बोललास तू. माझा नवरा खूप भाग्यवान आहे. जेव्हा तू माझ्यासोबत असते ना, आ? तेव्हा मला खूप आनंद होतो. तुझ्यासोबत घालवणारे हे क्षण या जन्मातच काय, कुठल्याही जन्मात विसरू नाही शकणार आहे मी. हं. तुझ्यामुळे मी आज सांगू नाही शकत मी किती खुश आहे. काश तू माझ्यासोबत आयुष्यभर राहिली असतीस हं? तर. हे सुख तुझी मला दिलं आहेस आत्ता. आयुष्यभर तुझ्यासोबत मला ते सुख अनुभवायचा चान्स मिळेल ना. तुझा निर्णय का नाही बदलत? अरे, असं विचित्र का बोलतोयस तू? आज फक्त एका दिवसासाठी आपण नवरा बायको बनले आहोत. जे मनात येते ते सगळं सोड आणि रिलॅक्स कर. तू पण माझ्यासारखं एखाद्या चांगल्या मुलीशी लग्न करून खुश राहा ना आणि मला विसरून जा. हे काय बोलतेस तू? तुझ्यावर प्रेम करून दुसऱ्या कुठल्या मुलीशी कसं लग्न करू मी? अरे, आयुष्यभर असं एकटं राहून कसं जगशील तू? सांग. पुढच्या आठवड्यात मी अजून कोणाची बायको बनणार आहे. समजून घे. मला विसरून जा. नाही विसरू शकत. जर तू मला मिळाली नाहीस तर कोणा हं? दुसऱ्यालाही मिळू शकत अरे, नाहीस. काय बोलायचंय तुला? काय झालंय तुला? तुला कळलं नाही? तू नेहमीच फक्त माझीच राहशील. हा? माझ्याशिवाय तू दुसऱ्या कोणाची बनूच शकत नाही. ए,
ओ श्वेता, तू माझ्याकडनं हे काय करून घेतलंस श्वेता? तू मला इकडे भेटायला का आलीस? जर तू मला इकडे भेटायला आली नसती तर मी सुखी जीवन जगलो असतो आणि तूही जिवंत राहिली असती. आणि आता बघ, तुला इकडे येऊन तुझा जीव द्यावा लागला. तुझा इकडे येण्यामुळे मला सायको बनायची नौबत आली. अरे देवा, आता मी काय करू? हिच्यामुळे माझ्या हातून एक हत्या झाली. इतका बेरहम हत्यारा झालोय मी. तू मला भेटायला का आलीस?